शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा. मित्रांनो, आपण शिवलिंगावर किंवा आपल्या इष्टलिंगावर रुद्राभिषेक घेत असाल रोज किंवा विशेष काळामध्ये, विशेष वेळी, सणवार, तिथी, व्रताला, तर या संस्कृत रुद्राभिषेकमध्ये आपण शिवाची स्तुती कशी करीत आहोत, शिवाकडे आपण काय मागणं मागत आहोत, हे सर्वसामान्य लोकांना कळणार नाही. एव्हाना त्यांना संस्कृत भाषा देखील येणार नाही. तर आपल्याला रुद्राभिषेकमध्ये काय सांगितलं आहे, स्तुती कशी केली आहे, आपण काय मागितले आहे, हे जर आपल्याला कळायचं असेल किंवा कळून घ्यायचं असेल तर आपण मराठी भाषेतील रुद्राभिषेक आपल्या शिवलिंगावर, इष्टलिंगावर करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा घोकमपट्टी करून संस्कृत भाषेत रुद्राभिषेक घेणे हे योग्य नाही. हा आपला धर्माचा आणि शिवाचा देखील अपमान आहे. कारण संस्कृत तोच जाणू शकतो जो संस्कृत लिहितो, जो संस्कृत वाचतो, जो संस्कृत बोलतो, जो संस्कृत भाषेचे ट्रान्सलेट करतो इतर भाषांमध्ये, त्यालाच ते कळू शकते. अन्यथा इतर कोणालाही ते कळणार नाही. मग तो सामान्य शिवभक्त असो वा एखादा पंडित असो नावाने. तर अशा प्रकारचे धार्मिक वर्तन करणे ही लोकांची, आपली शिवाची फसवणूक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. तेव्हा कृपया आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की रुद्राभिषेक असो, श्रीसूक्त असो, श्री पुरुष सूक्त असो, गणपती अथर्वशीर्ष असो, ज्यावेळेला तुम्ही आपल्या देवघरातील मूर्त्यांवर किंवा मंदिरातील मूर्त्यांवर अभिषेक घेता, षोडोपचार पूजा करता, त्यावेळेला आपल्याला जी भाषा येते, कळते, समजते, त्याच भाषेमध्ये ते बोलणे अत्यंत चांगले आहे. त्याने आपल्या नावे नक्कीच पुण्य जमा होते, अन्यथा कर्मफळ शून्य समजावे. धन्यवाद. हरिओम शिवा महादेव.